काळोख होता, आता बघा सूर्य आला लगेच दिसेल बघा। ऑमलेट पाव, समोसा, कॉफी, ऑमलेट पाव आणि कॉफी एवढं आम्ही ऑर्डर केलेलं आहे। एक खाऊन 10 मिनिटांमध्ये। आता आपण पोचलो आहे लांजात आपण पोचलो आहे। मागवलेलं काय मागवलं आपण हे कोळंबी बिर्याणी हे बघा। आणि आपली एक लाईट बंद झाली आहे, हेडलाईट। आपल्याला एकाच हेडलाईटवर एकाच फॉग लाईटवर गाडी चालवायची आहे। गुड मॉर्निंग फ्रॉम गोवा। आता आमची पॅकिंग चालू आहे, बघू शकता हर्ष आपली बाईक लोड करतात आहे, इकडे लोडिंग चालू आहे। आणि आजचं आपलं जे प्लॅनिंग आहे ना ते आहे नॉन स्टॉप राईड गोवा टू आपल्या बॅक टू द होम। सो हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण आम्ही गोव्याची जर्नी दाखवणार आहे। एका दिवसात आम्ही चॅलेंज करतो आहे की पूर्ण राईड कशी करायची, त्याच्यामध्ये कुठे कुठे आम्ही स्टॉप घेणार आहे, ब्रेकफास्ट, लंच, इव्हनिंग स्नॅक्स आणि डिनर। सो रात्री आपल्या पोचायचं जे टायमिंग असणार आहे जवळजवळ 12च्या नंतरच आपण पोचणार आहे, डिपेंड ट्रॅफिक किती असणार आहे मुंबईमध्ये। आणि नंतर मग पोचल्यावरती हा व्हिडिओ आपला तिथेच आपण एंड करणार आहोत। सो कंटिन्यू रहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। स्टे ट्यून, व्हिडिओ पूर्ण पहा। ओके, हे जे आहे गेस्ट हाऊस आहे इथे पाम ब्लिस। तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर बघू शकता, तुम्हाला दिसेल। आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे सगळे डिटेल्स देणार आहे। आंटी असतात इथे, त्यांच्या मुलासोबत राहतात आणि तिथेच बॅक साईडला त्यांचे रूम्स आहेत। रूम्स खूप ॲफोर्डेबल आहे, त्याची पण तुम्हाला माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। आणि किती रुपये लागले, कसे काय आम्ही इथपर्यंत पोचलो ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल। पूर्ण आपली प्लेलिस्ट तुम्ही बघा, गोव्याची सिरीज खूप छान छान आम्ही बीचेस कवर केलेले होते आणि एक फोर्ट आणि हा लाईट हाऊस पण आम्ही कवर केला होता। सो स्टे कंटिन्यू राहा, व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। ही राईड खूप छान होणार आहे आणि ही वन शॉट राईड असणार आहे, वन शॉट। ठीक आहे, तर कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा। पेट्रोल भरून घेऊया आपण। गोव्याला पेट्रोल स्वस्त आहे, काय भाव आहे ग? त्याच्यामुळे आपली टाकी अर्धी आहे, आपण अर्धी टाकी फुल करून घेऊया। आता आपण इथे ब्रेकफास्ट करायला थांबलेलो आहोत, ऑमलेट आणि पाव आणि कॉफी। इथे फक्त आपल्याला हाफ एन आवर स्पेंड करायचा, तिथून सरळ निघायचं। आपलं अंतर आहे 563 किलोमीटर। 563 किलोमीटर घरी आणि कंटिन्यूस गेलं तर 11.5 तास। आपण 2 तास एक्स्ट्रा पकडायचे, 14 तास पकडा। 14 तासामध्ये आपण पोहोचणार। ठीक आहे, तर ॲक्च्युली काय झालं माहिती, फोन, पॉवर बँक, कॅमेरा सगळं बॅटरी डाऊन होते। काल रात्री 5:30 वाजता लाईट गेली, सकाळी 5:30 वाजता लाईट गेली। मी म्हटलं सकाळी सगळं चार्जला ठेवून 2-3 तासात चार्ज होईल, पण लाईट गेल्यामुळे पॉवर बँक थोडासा पूर्ण गोव्यात लाईट गेली आणि पॉवर बँक थोडासा चार्ज असल्यामुळे माझा फोन चार्ज होतोय। बाकी तिचा फोन बंद, कॅमेरा ऑलरेडी चार्ज होता आपला थोडासा, त्याला मी थोडा चार्ज केला। मेन म्हणजे कॅमेरा शूट कसं करणार। ठीक आहे, तर आता थोडंसं चार्ज करतो। आता पुढे आपण लंचला थांबलो तर सगळं चार्ज लावणार आहे। ठीक आहे, आणि राहा व्हिडिओ पूर्ण। ऑमलेट पाव, समोसा, कॉफी, ऑमलेट पाव आणि कॉफी एवढं आम्ही ऑर्डर केलेलं आहे। एक खाऊन 10 मिनिटांमध्ये निघणार आहोत। ठीक आहे, ब्रेकफास्ट आणि थोडीशी शॉपिंग या दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत। ठीक आहे, आता डायरेक्ट आपल्याला ब्रेक घ्यायचा जेवणाला। ॲक्च्युली इथे ना टेम्परेचर आहे अजून 35 ते 40 डिग्री आहे, खूप गरम होतं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वन शॉट राईड मारायची आहे, तर थोडं चॅलेंजिंग आहे। चला बघू।
श्रावणी पण रेडी आहे, कॉन्फिडन्स आहे तिला. तर बघूया आपण. गाडीवर सामान थोडंसं वाढलंय. शॉपिंग पण केली आहे मी. मला फील होतंय गाडीवर लोड जास्त आहे, म्हणून जरा थोडे आरामात 30 वाजूनच जावं लागेल. मला लोकेशन गाईड करा तू, कारण की बॅटऱ्या खूप डाऊन आहेत मोबाईलच्या सगळ्या. तर लोकेशन लावणं पॉसिबल नाही आहे. फायनली आपल्याला हायवे भेटलेला आहे. आता वाजलेले आहे 10:30. आपल्याला हायवे भेटलेला आहे. तुम्हाला दिसेल बघा इकडे फ्लायओव्हर आहे, हा सरळ हायवे. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, मोटो ब्लॉगवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आता आपण पोहोचलो आहे गोवा हायवेला, म्हणजे मुंबई गोवा हायवेला पोहोचलेलो आहे. सिटीतून आपण आता बाहेर आलेलो आहे, ऑलमोस्ट बाहेर आलेलो आहे. आजचा आपला टार्गेट तुम्हाला माहितीच असेल. आम्ही एक चॅलेंज घेतलेलं आहे. गोव्यापासून ते घरापर्यंत वसईपर्यंत आपलं कंटिन्यू 1 डे राईड करायची आहे, म्हणजे मध्ये जेवायला आणि नाश्त्याला 2 ब्रेक घ्यायचे आहे. तर त्याप्रमाणे आपण सुरुवात केलेली आहे. 10-10:30ला आपण नाश्ता बिष्टा करून आपण गाडीला चालवायला सुरुवात केली आहे. आणि त्यासाठी आपला टार्गेट आहे की 12 ते 1 वाजेपर्यंत घरी पोचायचं आहे. पण लोकेशनप्रमाणे 1चा टायमिंग 12:30 1चा टायमिंग दाखवतोच आहे. तर त्याप्रमाणे आपण ट्रॅव्हल करूया. पण मित्रांनो, लास्ट टाईम आम्ही जे गोवाला घरातून राईडला सुरुवात केल्यापासून ते गोवा आता निघेपर्यंत जेवढे ब्लॉग आम्ही केलेले आहेत, जेवढे ब्लॉग टाकलेले आहेत, ते तुम्ही पूर्ण बघा. तुम्हाला खूप मजा येईल. खूप छान ब्लॉग केले आहेत. ते ब्लॉग प्रत्येक ठिकाणी आम्ही जेवढं पॉसिबल तेवढं एक्सप्लोर करत गेलेलो आहे. सगळ्यात जास्त तर मला देवगड खूप आवडलेलं आहे मालवणमध्ये. मी परत एकदा व्हिजिट करायचा प्रयत्न करेन आणि पूर्ण एक्सप्लोर करायचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, सगळे व्हिडिओ पहा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला, धन्यवाद. फायनली आपण 115 किलोमीटर चेस केलेले आहेत. ठीक आहे. थोडा ब्रेक घेतलोय वॉशरूमसाठी. एक 5-10 मिनिटाचा ब्रेक घेऊया आपण, कारण की वॉशरूमला आली आहे आणि थोडेसे काहीतरी थंड प्यायचं पण मन झालं आहे. ऊन आता एवढं ऊन नाही आहे, पण ऊन हळूहळू वाढत चाललेलं आहे. वाजले किती का आता? वाजले किती? आता वाजले आहेत 12. म्हणजे ऑलमोस्ट आपण 1.5 तासामध्ये 115 किलोमीटर क्रॉस केले. ठीक आहे. 1 मिनिट ये पुढे. श्रावणीला आलेल्या जोरात सुसू, त्याच्यामुळे थोडासा ब्रेक. चला, आता तुला एक छास पण प्यायचं मन झालेलं आहे. तुला एक छास पिऊया आपण आणि आपल्या हायड्रेशन बॅग मध्ये थोडा बर्फ टाकूया. झाकण कुठे गेलं? आम्ही थांबलेलो आहे छास प्यायला. हे बघा, इथेच कुठेतरी हे बघा, मस्तपैकी थंडगार छास. टेम्परेचर आहे, सांगते तुम्हाला टेम्परेचर 33 डिग्री. बघा, आणि आता वाजलेले आहेत मी पहिला रेकॉर्ड केलं ना मग 12:22. हे पाणी टाकते का असं ते की असंच पिया. मस्त आहे. 2 ला 3 ला सांगितलं. आता छोटी छोटी येते. चला, कनेक्ट राहा. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेअर. आज आम्ही दुपारी खाणार आहे नॉनव्हेज, मच्छी. गोव्याला जाऊन काय फायदा नाही झाला, फक्त बीच फिरलो, नॉनव्हेज नाही खाल्लं. गुरुवार शुक्रवार नो नॉनव्हेज. आणि आमची हालत बघा, पुण्यामधून प्रवास करतोय आम्ही. टॅन घरी गेला टॅन काढू, काय प्रॉब्लेम. एकमेकांना घासू. हॅलो. चला, फायनली आपला थोडा ब्रेक झालेला आहे 15 ते 20 मिनिटाचा. पुढची जर्नी स्टार्ट. डायरेक्ट लंचला थांबणार आपण
एक जेव्हा भूक लागेल तेव्हा. श्रावणीला पोट जरा गडबड वाटतंय तिला, ती वरती आपण मुश्किल होतं जेवायला थांबणं. तर बघूया आता काय करायचं ते. चला, रस्त्याचा आनंद. फायनली आमचा पहिला ब्रेक म्हणजे जस्ट वॉशरूम ब्रेक घेऊन झालेला आहे. आणि तेव्हा आम्ही लस्सी वगैरे पिली, काहीतरी जरा बरं वाटलं आहे. थंड थंड पोटात गेलं तर बरं वाटलं आहे, कारण की टेम्परेचर खूप हाय आहे, गरमी खूप जास्त आहे. मे महिना असल्यामुळे गरमी खूप जास्त आहे ते. आणि ॲक्च्युली इकडे गरमी आहे, पण वसईला खूप जोरात पाऊस पडतो आहे. आम्हाला फोन आला होता, तर खूप जबर पाऊस पडत होता. घरी गेल्यावर आपल्याला पाऊस भेटेल नाही भेटेल माहीत नाही, रस्त्यामध्ये पण आपल्याला पाऊस भेटेल नाही भेटेल माहीत नाही आहे. तर मित्रांनो, अरे बापरे, बायको बोलते रोज गाडी जरा हळू चालव, आणि रस्ता सुसाट आहे. आता कसा हळू चालवणार गाडी, बरं सांगा मला तुम्ही, बरोबर ना? तर रस्ता एकदम सुसाट आहे, त्यामुळे गाडीचं एक स्पीड आम्ही मेंटेन ठेवून चालत आहे. कारण गाडी खूप लोड असल्यामुळे गाडी जरा पण खड्डा आला तर आपटते, कारण की आम्ही दोघांचं वजन, सामानाचं वजन, त्याच्यामुळे गाडी खड्ड्यामध्ये आपटते. सिमेंटचं रोड एकदम स्टेबल नसतात डांबरसारखे, ते वरखाली असल्यामुळे गाडी वॉबल होते आणि हलते. पहिला आम्ही जरा ब्रेक घेतल्यामुळे आम्हाला जरा बरं वाटलेलं आहे. आता वळणाचे रोड आहेत, मध्ये थोडे थोडे घाट आहेत. पुढे बघू, आता कुठेतरी थांबू लंचला. आता बघूया आता किती वेळ लागतो आहे. आता आपण पोचलो आहे लांजात आपण पोचलो आहे. 183 किलोमीटर कंप्लीट केलेले आहे आपण. सडनली रोड खराब आलेला, त्यामुळे जरा गाडी हल्ली आणि श्रावणी पुढे घसरली. आणि स्पीड कंट्रोल करायला वेळ लागतो ना, सडनली नाही होऊ शकत. गाडी हेवी आहे, सामान लोड आहे, इनबॅलन्स होतं लगेच. लांजाला ट्रॅफिक आहे, गाव आहे. दुसरी गोष्ट, रोडचं काम चालू आहे, ब्रिजचं काम चालू आहे. या सगळ्या गोष्टीमुळे ट्रॅफिक होतं. प्लस बाजार आहे, इकडे बाजार लागलेला आहे मध्ये. म्हणजे 180 किलोमीटर रोड एकदम सुसाट होता. आता हे 180 किलोमीटरच्या नंतर हा असा रोड आलेला आहे गोळा. आता आपल्याला शोधायचा बर्फवाला. आपला हायड्रेशन डाएट मध्ये आपल्याला बर्फ टाकायचा आहे, समजलं का? काय ग, बर्फ टाकूया, बर्फ. काय माणूस आहे हा बेवकूफ. मोबाईल मध्ये आहे आणि रस्त्याने आरामात चाललेला आहे. लेफ्ट टर्न यायच्या अगोदर लेफ्ट नाही टाकायचा, लेफ्ट घेताना लेफ्ट टाकणार. काय बोलायचं, अरे हा ब्रिज झाला तर सुटलं, टेन्शनच नाही ना, झपाचं वरून जायचं. डोक्याला शॉर्ट आहे खालून म्हणजे. नमस्कार मंडळी, आपण पोचलो आहे. दादा आपण कुठे पोचलोय, कुठे आहे? ओके, आपण पोचलो आहे चिपळूणच्या अगोदर 50 किलोमीटर जवळजवळ. आपण आता पहिला ब्रेक घेतला होता थोडं फक्त छास वगैरे प्यायला 115 किलोमीटरला. आता आपण कंप्लीट केलं 250 किलोमीटर. सेकंड ब्रेक घेत आपण 250 किलोमीटरला. ठीक आहे, हे चिपळूणच्या अगोदर 50 किलोमीटर अगोदर आपण थांबलो, ब्रेक घेतला हॉटेलमध्ये. हॉटेलचं नाव आहे मैत्री.
तर या हॉटेलमध्ये थोडा ब्रेक घेतला आहे आणि थोडं आपण थोडंसं काहीतरी खाऊ. टाईमचा मला मी घड्याळ नव्हतं घातलं म्हणून टाईम मला माहितीच नाही की जरा थांबून बोलली 3 वाजायला आले आपल्याला थांबायला पाहिजे. ठीक आहे, तर आपली लोडेड इथे उभी आहे. सावली होती म्हणून मी ते लावली ना तर मी नसतं थांबलो. ठीक आहे, श्रावणी आतमध्ये गेली आहे. ती बोली मला काहीतरी थंड पाहिजे. चला आज जाऊया. काय झालं मॅडम, आपण एकदम खूप वेळाने ब्रेक घेतला आहे. 250 किलोमीटर क्रॉस केल्यानंतर भूक नाही लागली आहे. पाणी पिऊन मी पोट भरलेलं आहे म्हणून. ठीक आहे, यानंतर अजून 2 ब्रेक घेऊया. अजून 2 ब्रेक मग घरी. मित्रांनो, आपलं चॅलेंज आहे 1 शॉट गोवा टू मुंबई. हे आपण कंटिन्यू करतो आहे. त्यासाठी तुमचा सपोर्ट हवा आहे. तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ बघा आणि सगळ्यांना शेअर करा. थोडा ब्रेक घेऊन एक हाफ ॲन आवरचा ब्रेक पाहिजेच. ठीक आहे, ऊन खूप वाढलं आहे आणि रस्ता खराब आहे. जर तुम्हाला गोव्याला जायचं असेल, ना तर कोल्हापूरवरून जावा. कारण की माणगाव महाड क्रॉस केल्यानंतर कोल्हापूरचा बायपास येतो. गणपतीपुळे क्रॉस केल्यानंतर कोल्हापूरचा बायपास येतो ना, तिथपर्यंत रोड खराब आहे. तिथून पुढे रोड चांगला आहे. म्हणजे तुम्हाला एक्सप्रेस वेने जर कोल्हापूरला रोड चांगला मिळेल आणि दुसरी गोष्ट कोल्हापूर बायपासवरून गोव्याला गेला तिकडे रोड चांगला मिळेल. खराब रोड तुम्हाला जर अवॉइड करत असेल तर आम्ही पहिल्यांदा मुंबई गोवा हायवेवरून ट्रॅव्हल करतो आहे तर आम्ही हाच रोड चूज केला. ठीक आहे, चला कनेक्ट राहा. व्हिडिओ पूर्ण मागवलेलं काय मागवलं आपण हे कोळंबी बिर्याणी. हे बघा, भूक लागली आहे मॅडमला थोडीशी. मला लागली आहे भूक जास्त. थोडीशी भूक लागली आहे. कोळंबी बिर्याणी खाऊ, अर्धा तासामध्ये निघू. काय बोलते? थोडा ब्रेक घेऊया. गाडी पण गरम आहे, वातावरण पण गरम आहे. ठीक आहे, तुम्ही कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. ते बघावं लागेल मला लोकेशनला. नाही, चिपळूणच्या अगोदर 20-25 किलोमीटर आहे. चला. नमस्कार मंडळी, आमचं जेवण झालेलं आहे. आता मस्तपैकी कोळंबी बिर्याणी दाबली आहे आम्ही मस्तपैकी. त्याच्यावर कोशिंबीर आणि पापड आणि बिल असं झालेलं आहे आपलं फक्त 410 रुपये. मुंबई गोवा हायवेच्या जवळ आहे. चिपळूणच्या अगोदर 20 किलोमीटर अगोदर. चिपळूणच्या अगोदर 20 किलोमीटर आहे. मैत्री पार्क म्हणून आहे हॉटेल. छोटंसं आहे घरगुती, पण जेवण खूप छान आहे. सोडा मारलेलं नव्हतं. मेन म्हणजे समजतं एक खाल्ल्यावरती. नक्की व्हिजिट करा या हॉटेलला. हॉटेलचं नाव आहे मैत्री पार्क. बघू शकता पाठीमागे व्ह्यू. आपण आले भर उन्हातून आणि आता बघा क्लायमेट काय झालं. क्लायमेट चेंज झालेलं आहे. मला वाटतं पुढे समोर की पडतोय ऑलरेडी. समोर पाऊस आहे असं वाटतं. डोंगरला पूर्ण एकदम अंधारसारखा झाला डोंगर. आणि पावसाची हे हॉटेल आहे. झाकले पूर्ण, त्यांनी कॅप पूर्ण कव्हर केलं आहे. ठीक आहे, मुंबई साईडला जाणार ना तुम्ही, तर तुमच्या लेफ्ट हँड साईडला आहे. आणि ॲक्च्युली रोडची कामं झाली नाहीत ना, म्हणून तुम्हाला सेम रोडलाच जायचं. 1 वे ठेवला आहे सध्या तरी. ठीक आहे, कंप्लीट केले 250 किलोमीटर. हा आपला प्रॉपर पहिला ब्रेक आहे, ब्रेकफास्ट नंतरचा. मध्ये फक्त छास प्यायला 10 मिनटं थांबलो होतो. ठीक आहे, आता नेक्स्ट ब्रेक कधी घ्यायचा ते बघूया. जोपर्यंत खेचायचं तोपर्यंत खेचायचं आहे आपल्याला. ठीक आहे, चला आता भेटू पुढे. आता वाजलेले आहेत 3:45. आपला टार्गेट आहे जवळ 12 ते 1 पर्यंत घरी पोचायचं. काही घाई नाही आपल्याला, आरामात जाऊ. हां, चला कंटिन्यू राहा. मित्रांनो, हॉटेल खूप छान होतं. मैत्री पार्क करून हॉटेल आहे, चिपळूणच्या अगोदर आहे. आणि जेवण पण खूप छान आहे. ऑर्डर पण एक 10-15 मिनटात ऑर्डर आली आमची. ठीक आहे, आता पुढे एकदम काळे ढग दिसतात आपल्याला. त्याच्यामुळे असं वाटते पुढे पाऊस असावा, कारण की वातावरण सडनली चेंज झालं आहे. आम्हाला सडनली वातावरण चेंज ते अनुभव खूप आलेले आहेत या राईडमध्ये. सडनली ऊन, सडनली पाऊस, सडनली काळोख.
आता खूप झाला आहे. तेव्हा समोर आता बघू, आता बहुतेक पुढे आम्हाला पाऊस लागेल, कारण थोडा थंडावा पण वाढला आहे. आणि बघू का लागला पाऊस तर कुठे थांबून आपण जॅकेट वगैरे घालू. हे बघा, मी तुम्हाला बोललो होतो की नाही, इथे पाऊस पडून गेला आहे. म्हणजे आपण जेव्हा जेवत होतो ना तेव्हा इथे पाऊस पडत होता. आता आपण इथे पोचलो तर पाऊस पडून गेलेला आहे. आता बेकार चिखल उडणार आहे गाडीवर आणि पायांवर. फूट बघा किती बेकार घाण झालेत माझे. फूट, पॅन्ट, हाच प्रॉब्लेम असतो मोठ्या मोठ्या गाड्यांचा. सगळा चिखल उडतो आणि आपण का ते फ्लॅप पण लावू शकत नाही चिखल उडतो म्हणून. खड्डे बघा किती मोठे मोठे मित्रांनो, खड्डे बघा किती मोठे मोठे आहेत बघा. पुढे अर्धा सिमेंट आहे, अर्धा रस्ता बनवला, अर्धा रस्ता नाही बनवला. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे मातीचा खूप चिखल होतो इकडे आणि गाडी घसरायचे चान्सेस जास्त असतात. मित्रांनो, आता पाऊस चालू झालेला आहे, खूप जोरात पाऊस लागतो आहे. पहिल्यांदा आम्हाला पाऊस लागलेला आहे, तर थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे. कॅमेरावर पण थोडंसं पाणी आहे, तर तुम्हाला कसं काय दिसतंय ते मला माहिती नाही, बघू आता. तर आता आपण पोचणार आहे चिपळूणला. चिपळूणला पोचल्यावर बघू, थोडा थांबूया, ब्रेक घेऊ, कारण की पाऊस जर वाढला तर आपल्याला थोडं थांबावं लागेल, कारण की आपण जॅकेट वगैरे, रेनशूटर वगैरे काहीच घातलेलं नाही आहे, तर त्यामुळे. चिपळूण आलं आहे. हा, रेम्बो रेम्बो. हा, रिपोर्टर होऊ शकेल. आम्ही थोडा ब्रेक घेतला परत एकदा, कारण त्या ब्रेकचं कारण काय मी तुम्हाला सांगतो. पाय वगैरे काय दुखले नाही, ओके आहे. जिथे आपण मगाशी जेवायला थांबलो होतो तिथून ऑलरेडी 60 किलोमीटरहून पुढे आलो आहे. चिपळूण क्रॉस करून आता खेड येईल, ठीक आहे. ब्रेक घेण्याचं कारण व्ह्यू आहे ना. थोड्याच वेळाने पाऊस पडून गेला आहे. पाऊस पडून गेला आणि थोडंसं ऊन आहे, त्याच्यामुळे व्ह्यू एकदम एक नंबर झाला आहे. हे बघा व्ह्यू, 4 डोंगर आहेत, 4 डोंगराच्या मधून नदी वाहते, दिसतोय. पावसाळी वातावरण झालंय पूर्ण. एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू आहे. श्रावणी उभी आहे तिकडे, हे बघा, सुपर. हा आतमध्ये गावात जातो रोड, म्हणजे हा गावातून रोड येतो आणि हा गावात जातोय रोड. सुपर. अगोदरची गोष्ट आहे, एकदम काळोख होता, आता बघा सूर्य आला लगेच, दिसेल हे बघा सूर्य. म्हणजे क्षणाक्षणामध्ये क्लायमेट चेंज होत आहे, क्षणाक्षणामध्ये क्लायमेट चेंज होत आहे. काय करते बाई? व्हिडिओ बनवायचा आहे, चला. हा खेडच्या थोडंसं अगोदर आहे ना, एकदम डेंजरस स्लोप आहे. तुम्हाला दिसेल बघा, स्लोप पण आहे आणि यू टर्न पण आहे. 2-3 वेळा ॲक्सिडेंट झालेच वाटते इथे, कारण की तिथे बघा 2 सिमेंटचं बांधकाम केले किनाऱ्याला आणि ते स्पीड ब्रेकर बघा किती आहे. म्हणजे थोड्या थोड्या अंतरावर स्पीड ब्रेकर आहे, स्पीड कमी करण्यासाठी. हे बघा किती स्पीड ब्रेकर आहेत बघा. हा बघा. हो हो,
समोर सीन बघा काय एक नंबर आहे. हो 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 हो, पूर्ण ऑरेंज झालेला आहे, सूर्य मावळतोय भाई, एक नंबर दृश्य आहे. कोकण राईडला तुम्ही थांबून थांबून फोटो खेचेल. मगाशी आपण थांबलो होतो फोटो खेचायसाठी. एक नंबर दृश्य आपल्याला दिसतात जिथे आपण फोटो खेचू शकतो. वातावरण सडनली चेंज झालेलं आहे बघा, सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. बहुतेक मला असं वाटतं आपल्याला रॅम्बो पण दिसतोय कदाचित, तर बघूया. ट्रॅफिक बघा, हे बघा ट्रॅफिक दिसतंय तुम्हाला, या बाजूला पण बघा. गाडी उभी केली आपण, कॉफी प्यायला थांबलो आहे. थांबू थोडं कॉफी पिऊ, थोडं झोपसारखं वाटतंय. आता आपले किलोमीटर झालेले आहेत 400 किलोमीटर आपण टच केलेले आहेत सकाळपासून. हा आपला दुसरा ब्रेक आहे, तिसरा ब्रेक आहे ना आपला कॉफीचा, हा तिसरा ब्रेक आहे. अजून 4 तासाचं अंतर दाखवतं आहे. बघूया आपण आता, ठीक आहे. कॉफी पिऊया आणि मग डायरेक्ट. बुटांची हालत बघा, कारण का मध्ये कोकणामध्ये आम्हाला पाऊस लागला, चिखल होता पूर्ण, पाऊस आम्ही मिस केला. हालत बघा. हालत काय नाही. इकडे आहे आपला डिनर. हा डिनरच आहे. घरी जाऊन झोपायचं आहे. फायनली आपण पोचलो आहे पनवेलमध्ये पोचलो आहे. 508 किलोमीटरचं आपण अंतर पार केलेलं आहे. आता आपण थोडा ब्रेक घेऊया इकडे. त्याला काय बघू, कॉफी वगैरे मारू. थोडा श्रावणीला पण खूप झोप येते. कसा आला प्रवास? गाडी चालू होतो ना बाबा. आम्ही आमचा रेकॉर्ड तोडलेला आहे. लास्ट सोलापूर होतं 1 शॉट, तेव्हा हिमालयन होती. आता डॉमिनर आहे आणि ऑलमोस्ट आम्ही 508 किलोमीटर चेस केलेले आहेत, वो भी 1 शॉट. म्हणजे फायनली आपला शेवटचा ब्रेक घेऊन झालेला आहे. आता आपण आपला चाललो आहे घराच्या दिशेने. ऑलमोस्ट जवळ पोचत आलेलो आहे. आता आपण पनवेल सोडलं आहे. पनवेलला थोडंसं आपण काहीतरी खाल्लं आणि आपण निघालो. घरी जाऊन जेवायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे आता आपण डायरेक्ट घरी पोचणार आहोत. आता मध्ये शूट करून काय, आता नेहमीचा रस्ता आहे, परत शूट करून काय उपयोग नाही आहे. त्यामुळे तुम्ही कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, फायनली आपण आपल्या घराजवळ पोचलेलो आहे. तर हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आमची जर्नी आम्ही पूर्ण 1 डेची जर्नी आम्ही पूर्ण एक्सप्लोअर केलेली आहे, तुम्हाला दाखवलेली आहे. याच्या मागची पण ब्लॉग तुम्ही बघा, तुम्हाला कसे वाटलं आम्हाला कमेंट करून सांगा. सगळे आम्ही टोटल 10 ब्लॉग बनवले आहे. गोव्याला पोचल्यानंतर आमचे 3 ब्लॉग झालेले आहेत. तेव्हा फायनली आम्ही घरी पोचले आहे आणि आम्हाला खूप आनंद होतो की आम्ही 1 शॉट आमचा स्वतःचा रेकॉर्ड तोडला आहे. ठीक आहे, तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.